Dear friends, our next chapter is transport in plants. स्टेट बोर्ड बुक मध्ये या चॅप्टरचं नाव दिलेलं आहे प्लांट वॉटर रिलेशन. नावं वेगवेगळी असतील पण आपल्यासाठी त्या चॅप्टर मध्ये कंटेंट काय आहे तो महत्त्वाचा आहे. ॲनिमल मध्ये आपण सर्क्युलेटरी सिस्टीम स्टडी केलेली आहे. त्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केला जातो आणि त्यामध्ये हार्ट, ब्लड व्हेसल्स आणि ब्लड हे 3 कंपोनंट इन्व्हॉल्व होतात. अशी कुठलीही सर्क्युलेटरी सिस्टीम प्लांट मध्ये नसते पण ट्रान्सपोर्ट वेगवेगळ्या कंपाऊंडचा इथंही होणारच आहे. Plants do not have interstitial fluid and circulatory system just like animals. ज्याप्रमाणे ॲनिमल्स मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याप्रमाणे प्लांट मध्ये नसते. परंतु they need to move various substances like water, mineral, organic nutrients, growth hormones over long distance. जरी प्लांट मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम नसली तरी सुद्धा त्यामध्ये लॉंग डिस्टन्स वॉटरची, मिनरलची, हार्मोनची मूवमेंट होतच असते. आणि ही जी मोमेंट आहे तिचं डायरेक्शन काय? युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट अँड मल्टी डायरेक्शनल. आपल्याला माहित आहे सॉइल मध्ये वॉटर भरपूर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड स्टेट मध्ये मिनरल सुद्धा अवेलेबल आहेत. वॉटर आणि मिनरल्स या रूट मार्फत ॲब्सॉर्ब केले जातात आणि त्यांची वरच्या दिशेनं मोमेंट होते. लीव्ज, ब्रँचेस कडे वॉटर मिनरलचा होणारा हा जो ट्रान्सपोर्ट आहे तो एकाच दिशेनं होतो आणि म्हणून त्या ट्रान्सपोर्टला नाव दिलेलं आहे युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट. Unidirectional transport of water and minerals in xylem from roots to stem, leaves, etc. अशा प्रकारे होणाऱ्या ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणतो? युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट. आता इथं लीफ मध्ये फूड तयार, लीव्स मध्ये फूड तयार केलं जातं. लाईट एनर्जी वापरून वेगवेगळ्या प्रकारचे इनऑर्गॅनिक किंवा रॉ मटेरियल वापरून फोटोसिंथेसिस नावाच्या प्रोसेस मध्ये फूड तयार केलं जातं. हे जे तयार केलं जाणारं फूड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची मोमेंट अनेक दिशेनं होते. जिकडं लागणार तिकडं मोमेंट होते किंवा स्टोरेज ऑर्गन जिथं असेल तिकडं मोमेंट होते. तर अशी जी अनेक दिशेनं होणारी मोमेंट आहे त्याला म्हणायचं मल्टी डायरेक्शनल मोमेंट. So transport of organic compounds and transport of minerals, nutrients multi-directional आहे. परंतु प्लांट मध्ये जे हार्मोन्स आणि बाकीचे काही केमिकल्स आहेत त्यांची पोलार मोमेंट आपल्याला पाहायला मिळते.
पोलराइज्ड मोमेंट त्यांची असते युनिडायरेक्शनल मॅनरनं. जसं ऑक्झिन शूट अपेक्स आणि रूट अपेक्स मध्ये तयार होतं आणि त्याची पोलार मोमेंट आपल्याला पाहायला मिळते. युनिडायरेक्शनल किंवा पोलराइज्ड मोमेंट आपल्याला पाहायला मिळते. काही एक्सेप्शन असू शकतात. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सुरुवातीला डिफ्युजन. मोमेंट ऑफ पार्टिकल्स or molecules from its higher concentration to its lower concentration, it is called as diffusion. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होणारी मोमेंट म्हणजे डिफ्युजन. सर्वात जास्त डिफ्युजनचा रेट कुणामध्ये आहे? गॅसेस मध्ये, त्यानंतर लिक्विड मध्ये आणि लिस्ट असेल सॉलिड मध्ये. जसं मी आता क्लासमध्ये येताना सेंटची बॉटल इथं घेऊन आलो असतो आणि आता मी सेंटची बॉटल काढलेली आहे, स्प्रे मारला तर तो जो स्मेल आहे तो स्मेल तुमच्याकडे सर्वांकडे डिफ्यूज होतोय. ती डिफ्युजनची म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून त्या सेंटची लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मोमेंट होते, त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. मेम्ब्रेन असलं नसलं तरी डिफ्युजन मध्ये काही अडचण नाही. रातराणीच्या झाडापासून रात्रीच्या वेळी जाताना जसं जसं झाड जवळ येईल तसं तसं तिथं डिफ्युजन जास्त आहे, वेगानं डिफ्युजन होत आहे आणि स्मेल जास्त येतो आपल्याला. तिथून जसं जसं दूर जाऊ तसं तसं कॉन्सन्ट्रेशन त्याचं कमी स्मेलचं होत म्हणजे त्या सेंटचं होत असल्यामुळं वास कमी 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 होत जातो. So it is a slow movement of gases, liquids and solutes from higher concentrated region to lower concentrated region without expenditure of energy. एनर्जीचा न खर्च होता ही प्रोसेस होते. It may be from one part of cell to other part or from cell to cell or over short distance. It is not dependent on living system. त्याला लिव्हिंग सिस्टीम पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. मेम्ब्रेन पाहिजेच असंही काही बंधन नाही आहे. It is only means for gaseous movement in plant body. आता डिफ्युजनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन कडून या मॉलिक्यूलची पार्टिकलची लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे विदाउट एक्सपेंडिचर एनर्जीचा खर्च न होता होणारी मोमेंट म्हणजे डिफ्युजन. आणि हे डिफ्युजन होण्यासाठी प्रेशर महत्वाचं आहे, त्याला आपण म्हणतो डिफ्युजन प्रेशर. त्यासाठी डिफ्युजनच्या रेटवर परिणाम करणारे फॅक्टर्स अफेक्टिंग डिफ्युजन रेट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मध्ये मोठा डिफरन्स असेल तर डिफ्युजनचा रेट जास्त राहणार. परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन. जेवढं जास्त परमिएबल तेवढं डिफ्युजन जास्त. जेवढ्या मेम्ब्रेनची परमिएबिलिटी कमी तेवढा डिफ्युजनचा रेट कमी.
साईज ऑफ सबस्टान्सेस, जे स्मॉल साईज्ड सबस्टान्सेस आहेत ते फास्टर रेटनं डिफ्यूज होतात, जे लार्ज साईज सबस्टान्सेस आहेत ते स्लो रेटनं डिफ्यूज होतात. सोल्युबिलिटी इन लिपिड ऑफ द मेम्ब्रेन, ते सबस्टान्सेस लिपिड सोल्युबल आहेत की नाहीत यावर पण डिफरन्स रेट आहे. जे लिपिड सोल्युबल असतात ते फास्टर रेटनं जातात आणि जे वॉटर सोल्युबल असतील ते स्पेसिफिक प्रोटीनच्या मदतीनं त्यांचा ट्रान्सपोर्ट केला जातो. त्यानंतर महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये आहे तो म्हणजे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन डिफ्युजनच आहे. आता इथं जर आपण पाहिलं, हे सेल मेम्ब्रेन आहे. या सेल मेम्ब्रेन मध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन कडून पार्टिकल्स लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होतात. इथं हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मूवमेंट होते. आता सेल मेम्ब्रेन कशाने बनलेलं आहे? लिपिडनी बनलेलं आहे. लिपिडचे बायलेयर इथं आहे. 2 लेयर्स आहेत लिपिडचे. सेल मेम्ब्रेन कसा आहे? लिपिडच्या 2 लेयरनी बनलेला आहे. त्यामुळं जे लिपिड सोल्युबल कंपाउंड्स असतील ते सहजासहजी यातून पास होणार. So lipid soluble substances can be easily transported through cell membrane because membrane is mainly made up of lipid bilayer. परंतु जे वॉटर सोल्युबल कंपाउंड्स असतील ते यातून डिफ्यूज होणार का? नाही होणार. मग वॉटर सोल्युबल कंपाउंडचं डिफ्युजन होण्यासाठी स्पेसिफिक टाइपचे ट्रान्सपोर्ट प्रोटीन यूज केले जातात. सो वॉटर soluble substances are transported through specific type of carrier proteins present in cell membrane. याला आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. याला आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. इट इज अ डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटरची एफिनिटी असणारे वॉटर लविंग सबस्टान्सेस with the help of membrane protein channel without expenditure of energy. जे वॉटर सोल्युबल सबस्टान्सेस आहेत ते पॅसिवली इकडून इकडं प्रोटीनच्या मदतीनं, कॅरियर प्रोटीन ट्रान्सपोर्ट करणाऱ्या प्रोटीनच्या मदतीनं ट्रान्सपोर्ट होतात. जे स्मॉल साईज असतील ते रॅपिड रेटनं ट्रान्सपोर्ट होतील, जे लार्ज साईज असतील ते स्लो रेटनं ट्रान्सपोर्ट होतील. याला आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. इट ऑल्सो नीड्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इथं ही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट महत्वाचं आहे. म्हणजे इकडं हायर कॉन्सन्ट्रेशन असेल आणि इकडं लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल तरच फॅसिलिटेटेड डिफ्युजन होणार. इट इज अ व्हेरी स्पेसिफिक cell select substances for uptake. It is sensitive to inhibitor that react with protein side chains. अतिशय स्पेसिफिक आहे
आणि सेल अशा प्रकारचे ट्रान्सपोर्टिंग कंपाऊंड सिलेक्ट करते. यू नो सेल मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल, म्हणजे सिलेक्टेड सबस्टान्सेसला इथून आत एंट्री आहे. ट्रान्सपोर्ट रेट रिचेस मॅक्झिमम व्हेन ऑल प्रोटीन ट्रान्सपोर्टर्स आर बीइंग युज्ड, म्हणजे सॅच्युरेशन. सगळे प्रोटीन यूज करेपर्यंत, सॅच्युरेशन होईपर्यंत हा ट्रान्सपोर्ट रेट जो आहे तो मॅक्झिमम राहतो सगळे प्रोटीन यूज करेपर्यंत, आणि मग सॅच्युरेट होतं. त्यानंतर इट इज डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक, आपण आता सांगितलेलंच आहे. प्रोटीन चॅनल्स आहे तिथं पहा. हायर कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलंय या ठिकाणी, इकडं लोअर कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलंय, इकडं हायर कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलंय. हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, इकडं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि वॉटर सोल्युबल कंपाऊंड जे असतील ते प्रोटीन चॅनल मधून पास होतात. Some protein channels are always open. काही प्रोटीनचे चॅनल कायम ओपन राहतात आणि काही ट्रान्सपोर्टच्या वेळी फक्त ओपन राहतात. Other can be controlled. काही कंट्रोल्ड आहेत. Some are large sized. काही लार्ज साइज्ड प्रोटीन चॅनल्स आहेत, काही लार्ज साइज्ड प्रोटीन चॅनल्स आहेत. जसं पोरिन प्रोटीन्स आहेत. these protein form hug pores in the outer membrane of chloroplast, that is a plastids, mitochondria and some bacteria. त्यांच्या सेल मेम्ब्रेन मध्ये पोअर्स बनवण्याचं काम हे पोरिन प्रोटीन करतात. आणि मॉलिक्युल्स हॅव्हिंग साइज ऑफ स्मॉल प्रोटीन्स, स्मॉल प्रोटीनच्या आकाराचे मॉलिक्युल्स जे असतात ते कॅन पास थ्रू देम, त्याच्यामधून ते पास होऊ शकतात. अँड एक्स्ट्रा सेल्युलर मॉलिक्युल्स बाइंड्स टू ट्रान्सपोर्ट प्रोटीन. Then they rotates and release the molecules inside the cell. काही प्रोटीन्स आहेत या ठिकाणी, हे काही ओपन असतात अशातला भाग नाही. हे प्रोटीन समजा काही मॉलिक्यूल असतील ते ट्रान्सपोर्ट करताना इथं बाइंड होणार आणि मग हे रोटेट होणार आणि इकडच्या साईडला ते मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट करतील. Water channels made up of 8 types of aquaporins. वॉटर चॅनल जे आहे ते 8 वेगवेगळ्या टाईपचे ॲक्वापोरिन्स आहेत आणि ॲक्वापोरिन्स फॅसिलिटेट दी मूवमेंट ऑफ वॉटर. Which proteins are responsible for facilitated diffusion of water? Aquaporins. Aqua, आपल्याला ॲक्वा शब्द माहिती आहे, ॲक्वा गार्ड आहे, काय 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 काय. आता हे आरओ सिस्टीम मध्ये ॲक्वा गार्ड, ॲक्वा 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 शब्द वापरतात, त्याच्यावरनं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जो आहे तो युनिपोर्ट, सिमपोर्ट आणि अँटीपोर्ट 3 प्रकारचा होतो. जसं युनिपोर्ट म्हटलं तर या ठिकाणी एक सबस्टान्स आहे, ए नावाचा कंपाऊंड आहे, त्याचा ट्रान्सपोर्ट मेम्ब्रेन प्रोटीन मधून या दिशेनं होतो, कॅरियर प्रोटीन न होतो.
त्याचा ट्रान्सपोर्ट दुसऱ्या कंपाऊंडच्या ट्रान्सपोर्टशी संबंध नाही, रिलेटेड नाही. समजा इथून बी नावाचा कंपाऊंड असेल तर त्याचा तो ट्रान्सपोर्ट होतोय, त्याचा ए च्या ट्रान्सपोर्टशी संबंध नाही आहे, रिलेशन नाही आहे. अशा प्रकारचा ट्रान्सपोर्ट असेल तर त्याला आपण म्हणतो युनिपोर्ट. जसं क्लासमध्ये काही स्टुडंट आपल्या घरापासून आपलं एकटं इथं येणार, क्लासमध्ये आपलं क्लास अटेंड करणार, बसणार आणि क्लास संपल्यानंतर घरी आपलं निघून जाणार. त्यांचं क्लासमध्ये येणं किंवा जाणं दुसऱ्या स्टुडंटवर डिपेंडंट नाही. तशा प्रकारचा कन्सेप्ट म्हणजे युनिपोर्ट. त्यानंतर सिम्पोर्ट. सिम्पोर्ट म्हणजे ए नावाचा कंपाऊंड जर ट्रान्सपोर्ट करत होत असेल तर त्याला रिलेटेड असणारा बी नावाचा कंपाऊंड सुद्धा ट्रान्सपोर्ट होतो. एक्झाम्पल जर याचं सांगायचं म्हटलं तर या दिशेनं ग्लुकोज आणि Na+. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्या एक्झाम्पल आपण ह्युमनचं घेऊ. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायजेस्टेड फूड तिथून स्मॉल इंटेस्टाइन मधून ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करत असताना ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन ज्यावेळी होत असतं त्याला फॅसिलिटेट करण्याचं काम Na+ करतं. Na+ त्याला घेऊन जातं. त्याला आपण म्हणतो सिम्पोर्ट. आणि अँटीपोर्ट म्हणजे ए नावाचा सबस्टन्स इकडून इकडं ट्रान्सपोर्ट ज्यावेळी होत असतो त्याला रिलेटेड बी नावाचा सबस्टन्स इकडून इकडं ट्रान्सपोर्ट होतो. विरुद्ध दिशेनं दोन्हीचा ट्रान्सपोर्ट एकमेकाला रिलेटेड होतो. त्याला आपण काय म्हणतो? अँटीपोर्ट. फॉर एक्झाम्पल आपल्या न्यूरॉन मध्ये Na+ इकडून इकडं ट्रान्सपोर्ट होत असतं, पण त्यानंतर लगेच K+ इकडून इकडं ट्रान्सपोर्ट होतं. Na+ काय होणार आहे? बाहेरनं आत येणार, त्यानंतर K+ आतनं बाहेर जातं. दोन्हीचा हा जो ट्रान्सपोर्ट आहे Na+ K+ इन न्यूरॉन त्याला अँटीपोर्ट म्हणता येईल. त्याला आपण अँटीपोर्ट म्हणतो. युनिपोर्ट. अ मॉलिक्यूल अलोन मूव्स. एकटं मूव्ह होतो मॉलिक्यूल अक्रॉस मेम्ब्रेन थ्रू ट्रान्सपोर्ट और कॅरियर प्रोटीन्स. इंडिव्हिज्युअली मॉलिक्यूल मूव्ह होतात मेम्ब्रेन मधून आणि त्या कॅरियर प्रोटीन मधून. अँटीपोर्ट. टू मॉलिक्युल्स मूव्ह इन अपोजिट डायरेक्शन जसं Na+ K+. आणि सिम्पोर्ट. टू मॉलिक्युल्स टुगेदर क्रॉस द मेम्ब्रेन इन सेम डायरेक्शन. अशा प्रकारे आपण फॅसिलिटेटेड डिफ्युजनचा स्टडी केला. आता डिफ्युजन म्हणा, फॅसिलिटेटेड डिफ्युजन असेल त्याच्यामध्ये मोमेंट होताना एनर्जीचा खर्च होत नाही. प्रोसेस इज पॅसिव्ह. इट डज नॉट रिक्वायर्स मेटाबॉलिक एनर्जी लागत नाही. परंतु जर इकडं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे,
इकडं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, इकडं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आता लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जर मोमेंट घडवून आणायची असेल तर मोमेंट ऑफ molecules from its lower concentration to higher concentration through protein, carrier protein, it requires metabolic energy. ATP म्हणजे एनर्जीचा खर्च करून ही प्रोसेस केली जाते. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जर मॉलिक्युलची मोमेंट होत असेल तर विथ एक्सपेंडिचर ऑफ मेटाबॉलिक एनर्जी त्यालाच आपण म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो इट इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे काय? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन with expenditure of energy. It is carried out by membrane proteins. जसं आपण Na+, K+ गेट्स आहेत, हे काय करतात? एनर्जीचा वापर करतात, एटीपी कंझ्युम करतात आणि मोमेंट ट्रान्सपोर्ट करतात कंपाऊंडचं. दे पंप्स प्रोटीन्स यूज एनर्जी ट्रान्सपोर्ट सबस्टान्सेस अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. त्यालाच आपण म्हणतो अप हिल ट्रान्सपोर्ट. पंप, जसं आपल्याला वरच्या मजल्यावरून खाली पाणी आणायचं असेल तर पॅसिव्ह, त्याला काय मोटर पंप लावायची गरज नाही. पण खालून वरच्या मजल्यावर पाणी न्यायचं असेल तर मोटर पंप लावावा लागेल. म्हणजे ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, अपहिल प्रोसेस म्हणतो, ट्रान्सपोर्ट म्हणतो. द ट्रान्सपोर्ट रेट रीचेस मॅक्झिमम व्हेन ऑल प्रोटीन ट्रान्सपोर्टर आर बीइंग यूज्ड ऑर सॅच्युरेटेड. सगळे प्रोटीन यूज करेपर्यंत रेट मॅक्झिमम राहणार अप टू सॅच्युरेशन. द कॅरियर प्रोटीन्स व्हेरी स्पेसिफिक. They are sensitive to inhibitor that react with the side chain. हे प्रोटीन्स अतिशय स्पेसिफिक असतात. कुणाला ट्रान्सपोर्ट करायचंय हे निश्चित ठरलेलं असतं. दे आर सेन्सिटिव्ह टू इनहिबिटर्स. दे आर सेन्सिटिव्ह टू इनहिबिटर्स. आता कंपॅरिझन आपण करूया. पहा, सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह प्रोसेस मध्ये आपण कंपॅरिझन करूया. रिक्वायर मेम्ब्रेन प्रोटीन्स. मेम्ब्रेन प्रोटीन्स ट्रान्सपोर्ट साठी यापैकी कुणाकुणाला लागतात? डिफ्युजनला लागत नाहीत, पण फॅसिलिटेटेड डिफ्युजनला लागतात, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला लागतात. हायली सिलेक्टिव्ह, इथं काय डिफ्युजन हायली सिलेक्टिव्ह नाही आहे, पण फॅसिलिटेटेड डिफ्युजन हायली सिलेक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सुद्धा हायली सिलेक्टिव्ह आहे. ट्रान्सपोर्ट सॅच्युरेट्स, इथं गरज नाही, पण इकडं मात्र गरज आहे दोन्हीकडं. अपहिल ट्रान्सपोर्ट, इथं गरज नाही. अपहिल म्हणजे हायर लोअर कॉन्सन्ट्रेशन कडनं हायर कॉन्सन्ट्रेशन कडं, इथं नाही आहे तसं होत. फॅसिलिटेटेड मध्ये पण तसं होत नाही, पण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये जी मोमेंट होते ती फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन कडे होते, अपहिल ट्रान्सपोर्ट होतो. एनर्जी रिक्वायरमेंट, इथं एनर्जी लागत नाही, इथं एनर्जी लागत नाही, ऍक्टिव्ह प्रोसेसला मात्र एनर्जी लागते. असे डिफरन्सेस आहेत या तिन्ही प्रोसेसमध्ये, म्हणजे सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह प्रोसेसमध्ये. नेक्स्ट टर्म इज परमियाबिलिटी.
It is a property of membrane. The extent that permit or restrict the movement of substances is called as permeability. जसं परमिएबल मेम्ब्रेन, जे मेम्ब्रेन किंवा वॉल सर्व प्रकारच्या सोल्यूट आणि सॉल्व्हंटला एंट्री करण्याची परमिशन देतं, त्याला आपण म्हणतो परमिएबल. आपल्या शहरात अशी काही ठिकाणं असतात की तिथं कोणालाही कधीही जायला काही अडचण नाही, एंट्री परमिएबल आहे, परमिशन आहे सगळीकडं. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, कधीही जा कधीही या. तसं इथं कोणताही कंपाऊंड सर्व प्रकारचे डिझॉल्व्ड सबस्टन्सेसला परमिशन देत असेल तर त्या मेम्ब्रेनला, त्या वॉलला आपण म्हणतो परमिएबल. आणि प्लांटचा जो सेल वॉल आहे तो या परमिएबल कॅटेगरीमध्ये येतो. त्यानंतर इम्परमिएबल. जसं काही मेम्ब्रेन्स असे आहेत कोणालाच परमिशन नाही देत, कोणालाच परमिशन नाही, असे काही मेम्ब्रेन्स आहेत, त्याला आपण इम्परमिएबल म्हणतो. So some membranes do not allow the entry of water and dissolved substances due to deposition of suberin, and other substances are impermeable. For example, cuticle of leaf. लीफच्या क्युटिकल मुळे अजिबात कोणाला परमिशन नाही, वॉटरला नाही आणि डिझॉल्व्ड कंपाऊंड्सना पण नाही. क्युटिकल ऑफ लीफ इम्परमिएबल. सेमी परमिएबल. ही मेम्ब्रेनची अशी प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये सॉल्व्हंटला एंट्री आहे पण सोल्यूटला एंट्री नाही. अशा प्रकारचे जे मेम्ब्रेन्स आहेत, एक्झाम्पल एग मेम्ब्रेन, त्याला आपण म्हणतो सेमी परमिएबल. एग मेम्ब्रेन हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे ज्या मेम्ब्रेन मध्ये सॉल्व्हंटला एंट्री आहेच पण त्याच्या बरोबरीनं सिलेक्टेड सोल्यूटला पण एंट्री आहे. So membrane which allow the entry to solvent as well as selected solutes, this membrane is called as selectively permeable. जसं आपण एखाद्या बँकेत ऑफिसमध्ये गेल्यानंतर ठराविक भागापर्यंत सर्वांना एंट्री आहे पण त्याच्या आत लिहिलेलं असतं येथे कर्मचाऱ्याशिवाय कोणीही आत येऊ नये. तुम्हाला आत यायला सांगितलंय म्हणजे काय, शेजारी लॉकर पर्यंत जाणार का? नाही, कर्मचाऱ्याशिवाय काय कोणालाही एंट्री नसेल. म्हणजे सिलेक्टेड लोकांना एंट्री आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल. तसं सेल ऑर्गॅनेल आणि सेलचं जे मेम्ब्रेन आहे ते कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे.